राम कृष्ण हरी बावली. जय जय रामकृष्ण हरी. बावली, आज संत तुकाराम महाराजाचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. अभंग असा आहे पहा. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारोड, उपस्थिते कारण तेथे बीज पेरीजे. पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजोरी पोशिला साप. करोडी अघोर जप, दुःख विकत घेतले. भूमी पाहता नाही वेगळी, बाळ बरळ एक काळी. उत्तम निराळी मध्यम कनिष्ठ, भलोनी विवेके काही करणे ते रिके. तुका म्हणे फिके रुची देदी मिष्ठान्न, तुका म्हणे फिके रुची देदी मिष्ठान्न. असा हा संत तुकाराम महाराजांचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे बावली. आणि या अभंगामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया. या अभंगामध्ये महाराजांनी सत्पात्री दान करण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. दान करावं, परंतु ते योग्य पात्रामध्ये योग्य व्यक्तीला करावं असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आपण करत असलेली मदत, दान योग्य व्यक्तीला आणि विचारपूर्वक केली पाहिजे, नाहीतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात बावली. वाईट परिणाम भोगावे लागतात. पहिल्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारोड, उपस्थिते कारण तेथे बीज पेरीजे. सर्व प्राणी मात्रांना अन्नदान करावे, हे योग्य आहेच, करायलाच पाहिजे अन्नदान. परंतु कोणाला संपत्ती, द्रव्य, मोठी मदत करताना मात्र समोरच्या व्यक्तीची योग्यता तपासल्याशिवाय काहीही करू नये. एखाद्याला संपत्ती द्यायची असेल, द्रव्य द्यायचं असेल, मोठी मदत करायची असेल, तर तो त्या योग्य आहे का याचा विचार अगोदर केला पाहिजे. यासाठी महाराज एक उदाहरण देतात बळीराजाचं, शेतकऱ्याचं. शेतकरी पेरणी करतो. त्या कधी करतात पेरणी? व्यवस्थित पाऊस आल्यानंतर. आणि तेही पेरणी करत असताना पिकासाठी योग्य ती जमीन निवडली जाते. योग्य ती जमीन. मग हे जी जमीन आहे, ती जमीन निवडत असताना तिथे पाणी पडलेलं आहे की नाही, तिची खोली किती आहे, म्हणजे माती किती खोल आहे त्या ठिकाणी, हे सर्व ते पाहतात. आणि नंतर त्या ठिकाणी जेथे बीज अंकुरू शकेल त्याच ठिकाणी ते पेरणी करतात. खडकावर जर बीज टाकलं तर ते उगवणारच नाही. ज्या ठिकाणी योग्यरित्या त्याचं पालन पोषण होईल, ज्या ठिकाणी ते उगवेल, ज्या ठिकाणी त्याची वाढ होईल, त्याच ठिकाणी पेरणी केली पाहिजे. असं व्यवहारामधलं उदाहरण महाराज देऊन सांगतात. आणि जर समजा तसं केलं नाही, कोणालाही मदत करून टाकली मोठ्या प्रमाणामध्ये, तर काय होते? पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजोरी पोशिला साप. आणि तसं केलं नाही, सत्पात्री दान जर केलं नाही, योग्य ठिकाणी दान जर केलं गेलं नाही, तर सापाला खाऊ घातल्यासारखं होते. आणि सापाला तुम्ही काहीही खाऊ घाला, तो विष चोखणार. विषाशिवाय त्याच्याजवळ देण्यासाठी दुसरं काही आहे का? नाही. आणि साप काही पाळल्या जाणारा प्राणी नाही. तो डंख मारणारच. त्याला त्रास झाल्यावर त्याला वाटलं इथे धोका आहे, तो डंख देईलच. तुम्ही त्याला वाचवायला जा, आणि तो मात्र काय करेल? तो त्याचं काम करेल. तुम्ही त्याला खाऊ घाला, काही करा, तो विष चोखणार आहे. आणि हेच तुकाराम महाराज सांगतात. म्हणून सत्पात्री दान करा, म्हणजे पुण्य करता पाप घडू नये, हे सर्वात महत्वाचं. पुण्य करायला जा आणि सापाला दूध पाजल्यासारखं पाप आपल्या हातात घडावं. आता तसंही सापाला दूध पाजणं पापच आहे, कारण दूध हे सापाचं काही अन्न नाही. हे एक
आहेच. परंतु इथे महाराज दुसऱ्या अर्थानं म्हणतात की सापाला अमृत जरी खाऊ घातलं, काहीही खाऊ घातलं, तरी साप विषच ओकणार. दुर्जनाला कितीही मदत केली तरी तो काय करेल, तो ते खर्चून टाकेल आणि तुम्हाला परत एकदा फसवेल. त्या मदतीचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. परत काहीतरी रडून दुसरंच कारण सांगेल आणि अजून तुमच्याकडून मदत घेण्याचा तो प्रयत्न करेल. सत्पात्री दान करावं असं महाराज म्हणतात. पुढे महाराज म्हणतात, करोनी अघोर जप दुःख विकत घेतले. आता काही लोक अघोरी जप तप करतात, खूप जप करतात, तप करतात आणि चुकीची मागणी ईश्वराकडे करतात, विधात्याकडे करतात. तो प्रसन्न झाल्यावर आणि मग स्वतःहून स्वतःचं दुःख विकत घेतात. जसं सापाला दूध पाजलं किंवा एखाद्या दुर्जन व्यक्तीला जर सोबत वागवलं आपली मदत होईल यासाठी, किंवा चोरालाच एखाद्या शेतावर रखवाली ठेवलं असेल, काय करेल चोर त्याच्या मित्रांना बोलवेल आणि रात्री स्वतःला बांधून ठेवेल झाडाला वगैरे आणि त्यांना सांगेल की तुम्ही एक काम करा, आता मालक तर काही येत नाही, शेत आपल्याच ताब्यात आहे, मला बांधून ठेवा, देखावा करा मला एक दोन काळ्या वगैरे मारण्याचा आणि सर्व शेत त्यामध्ये जे माल आहे, पीक आहे ते घेऊन जा बिनफिकीर. हेच होईल की नाही? आणि बऱ्याच वेळा हेच होते. म्हणून एखाद्याला कामाला कोणी सांगत नाही आणि तो जर चोर असेल आणि चोराला जर तुम्ही तुमच्या तिजोरीचा रखवाली ठेवलं तर काय करेल तो त्याचं कामच करणार आहे, तो काही सोडणार नाही. म्हणजे आपण जातो पुण्य करायला की याला काम नाही, याच्या पोटाला भाकरी मिळेल, याच्या मुलाबाळांना मिळेल, आणि तो काय करतो, तो तुमचंच नुकसान करून जातो. हे सापाचं उदाहरण देऊन महाराज सांगतात, दुग्ध पाजोनी पोशिला साप, त्या प्रकारचं हे. त्यानंतर अघोरी जप करतात, तप करतात आणि स्वतः दुःख विकत घेतात. ते कसं, तर याचं पुराणामध्ये अतिशय चांगलं उदाहरण आहे माऊली. भस्मासुराचं. एक राक्षस ज्यानं प्रचंड असं तप केलं, अघोर तप केलं, अगदी अंगावरचं बास त्यानं यज्ञामध्ये आहुती भरून टाकलं आणि भगवान शंकराला प्रसन्न केलं. आणि भगवान शंकराला वर मागितला, कोणता? मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो जळून काय झाला पाहिजे, भस्म झाला पाहिजे. मी या उद्देशाने हात ठेवला त्याच्या डोक्यावर की हा आता भस्म होऊ दे, तर तो भस्मच झाला पाहिजे, तो जळून खाक झाला पाहिजे. यानं म्हणता बरोबर डोक्यावर हात ठेवला की, आणि डोक्यावर हात ठेवल्यावर मग भस्म, आणि त्यामुळे मग त्याची ताकद एकदम वाढली. भगवान शंकरची प्रसन्न झाले. शिव भोळा चक्रवर्ती आपण म्हणतो, प्रसन्न झाले आणि त्यांनी वर देऊन टाकला. आणि या भस्मासुरानं काय केलं, सज्जन लोकांना त्रास देणं सुरू केलं, देवादिकांना त्रास देणं सुरू केलं. गेला आपला कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला का भस्म, युद्ध करण्याची गरज असते. प्रचंड वाचला आणि शेवटी भगवान विष्णूनं भोयरीचं रूप घेतलं. भोयरीचं रूप घेतल्यामुळे मग हा जो आहे भस्मासूर तिच्यावर लुब्ध झाला आणि लुब्ध होऊन भोयरीनं त्याला, म्हणजे भगवान विष्णूच्या रूपानं मायेनं त्याला डान्स करायला भाग पाडलं, नाचायला भाग पाडलं. आणि भस्मासूर मग जसं जसं भोयरी नाचेल तसं तसं तिला खुश करण्यासाठी नाचायला लागला. आणि नाचता नाचता काय केलं, भगवान विष्णूंनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. इकडे भस्मासुरानं सुद्धा स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासूर स्वतःच जळून खाक झाला. माऊली स्वतःच जळून खाक झाला. इथं काय केलं त्यानं, अघोर जप केला, तप केलं आणि दुःख विकत घेतलं. दुःख हे ते उदाहरण आहे. हेच महाराजांना सांगायचं आहे की अघोर जप तप करून असं दुःख विकत घेऊ नका. पुढे महाराज म्हणतात, भूमी पाहता नाही वेगळी, बाळ बरळ एक काळी, उत्तम निराळी मध्यम कनिष्ठ. जमीन पाहिलं तर तसं पाहिलं तर वेगवेगळी नाही आहे, एकच जमीन आहे. परंतु असं असलं तरी पीक घेण्याच्या दृष्टीनं सारखे आहे का? नाही. काही बाळरान आहेत,
काही बरळ आहे, त्यावर कुशळाचं गवतच येते फक्त. तर काही जमीन जी आहे काळी कसदार आहे, काही उत्तम आहे आणि काही मध्यम आहे, तर काही कनिष्ठ दर्जाची आहे, कमी पीक देणारी आहे, कमी पोषक द्रव्य असलेली आहे. तसंच माणसांमध्ये सुद्धा हे अल्पभेद असतात. म्हणून हे अल्पभेदाचा विचार आपण केला पाहिजे आणि दान करताना हा विचार करून दान आपण जे करतो ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल, योग्य माणसापर्यंत पोहोचेल, योग्य व्यक्तीला आपण देतो आहे की नाही त्याचा पडताळा आपण घेतला पाहिजे. असं महाराज हे उदाहरण देऊ सांगतात. भूमीचं उदाहरण देऊ, जमिनीचं उदाहरण देऊ. पुढे भनोरी विवेके काही करणे ते निके, तुका म्हणे फिके रुची देदी मिष्टान्न. भनोरी विवेके काही करणे ते निके. म्हणून कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक योग्य अयोग्यतेचा विचार करून, विवेकानं योग्य काय अयोग्य काय याचा विचार करून जर केली नसेल तर ती चांगली होत नाही. ती चांगली होत नाही. आणि विचार करून जर केली, विवेकानं जर केली तर त्याचा परिणाम चांगला झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे फिके रुची देती मिष्टान्न. इथे विवेक जर नसेल तर मिष्टान्न सुद्धा काय लागते, फिकं लागते. याचा अर्थ इथे मिष्टान्न म्हणजे चांगलं कर्म म्हटलेलं आहे. मिष्टान्न कशाला म्हटलं महाराजांनी? चांगल्या कर्माला. आपलं जे कर्म आहे ते चांगलं कर्म, चांगली कृती जर असेल तरच त्याचं फळ योग्य मिळतंय, तरच तुमचा उद्देश सफल होतो कोणातरी मदत करण्याचा. परंतु कधी कधी चांगलं कर्म जर विवेकानं केलं नाही, आपल्याला माहीत असते आपण चांगलं कर्म करून राहिलो, दान देऊन राहिलो, एखाद्याला म्हणजे जवळ आला, खूप गरीब दिसला, केविलवाला, कपडे वगैरे फाटके, आणि त्याला धरला आपण आणि त्यानं म्हटलं की मला मदत करा, जेवायला नाही किंवा असं काही सांगितलं, आपण धरले, खिशातून पैसे काढून दिले त्याला, दयावून त्याची दान केलं. त्यानं तिथे जाऊन वरली लावली असेल किंवा दुसरंच काही केलं. हो, एक जण तर भेटला होता, त्यानं म्हणजे ॲक्च्युअल घडलेली घटना आहे ही. बाजारामध्ये भेटला. सर म्हणे काय तुम्हाला सांगू आता, डोळ्यात अश्रू आल्यासारखे, तोंड लहानसं केलं. सर माझी आई वारली म्हणे सरकारी दवाखान्यात, आणि मला तिला न्यायला पैसे नाहीत, गावाला न्यायला ऑटो वगैरे पाहिजे. मला खूप दया आली आणि मी धरले आणि त्याच्या हातामध्ये, म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे 15 वर्ष झाल्या या गोष्टीला, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळामध्ये 100 रुपयात ऑटो हा दूर अंतरापर्यंत ते घेऊन जाऊ शकत होता. मी धरले आणि 100 रुपये बाजारामधले त्याला दिले की जा आईचं म्हणजे काय आहे ते रिपट, आणि अजून काही असलं तर मला सांग. भावली त्यानं 100 रुपये माझ्याकडून घेतले आणि इतक्या वेगात तो निघाला. मला वाटलं याला का बाय भरून निघाला असेल, परंतु तो कुठे गेला? तो गेला दारूच्या गुत्त्यावर. समोर गुत्ता होता दारूचा. मी त्याला पाहायला लागलो, मला दिसला तो की इतक्या वेगात हा कुठे चालला बघ. आता दुसऱ्याच दिशेने चालला. सरकारी दवाखाना तर इकडे आहे तेलाऱ्याचा. मी त्याच्या मागं गेलो. माझी मुलगी माझ्यासोबत होती. तिला वाटलं बाबा कुठे जाऊन राहिले. मागे गेलो, पाहतो हा दारूच्या गुत्त्यात. दारूच्या गुत्त्यामध्ये गेल्यानंतर मी काय केलं, त्याला पकडला आणि बाहेर आणला. तो ग्लास आपटून राहिला होता, याच्यात टाक 20 रुपयाची. बाहेर आणला आणि त्याला म्हटलं तुझी आई कोणत्या दवाखान्यात आहे, चाल मी येतो. त्याच्या खिशातले 100 रुपये मी काढून घेतले, दिले नाहीत, वापस घेतले. आता तुम्ही म्हणाल दिल्यावर वापस घेत असतात काय, तर असं जर काही झालं असेल तर घ्यायला हरकत नाही. मी घेतले होते. त्या भावली दान करताना सत्पात्री दान केलं पाहिजे. खोटं बोलून काही लोक ह्या अशा गोष्टी करत असतात, त्यावर सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे. परंतु कधी कधी अनावधानानं आपल्याकडून घडत असते. आता मला तो सहज दिसला भरून, आणि तिथेच बाजारामध्येच दुकान आहे आणि तिकडे तो दिसला भरून, जाताना झपाट्यानं गेला आणि माझं लक्ष गेलं. भरून ठीक आहे,
परंतु दस्त केलं तर काय, आईची आई मेली या नावानं त्यानं म्हणजे अजूनही 2-4 लोकांकडून पैसे घेतले असते आणि तो कार्यक्रम त्यानं सुरू ठेवला असता. नंतर असं ऐकलं की त्यानं पैसे मागणं लोकांना सोडून दिलं आणि मला भेटला एक दिवस की सर म्हणे त्या दिवसापासून मी कोणाला या आई मेली या नावाखाली पैसे मागितले नाहीत. म्हटलं दुसऱ्या कारणावर मागत असतील, म्हणे सवय जात नाही, कधी कधी मागास लागतात. म्हटलं ठीक आहे, तुझं तू पहा. तेव्हा अनावधानानं आपण मदत करत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून हा समोर येत असतो. म्हणजे चांगलं केलेलं कार्यसुद्धा विवेकानं केलं गेलं नाही तर घातक ठरू शकते माऊली. हा संदेश संत तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामधून देतात की जे काय करायचं ते सत्सत विवेक बुद्धी वापरून करा, दान सत्पात्री करा. आपण दिलेली मदत ही योग्य मार्गाने जाते की नाही, योग्य मार्गाने वापरल्या जाते की नाही ते पाहणं कर्तव्य ठरते. कधी कधी म्हणजे ब्याज नको म्हणून आपण पैसे देऊन टाकत असतो, मदत करत असतो. आता तो असतो आपला चांगुलपणापेक्षा जाऊ द्या एकदाची ब्याज गेली अशा हिशोबाने पैसे द्यावे लागत असतात, सर्वांनाच द्यावे लागतात, असे काही प्रसंग असतात. परंतु जेव्हा आपण दान करतो की पुण्य झालं पाहिजे या हिशोबानं जेव्हा आपण दान करतो तेव्हा मात्र सत्सद विवेक बुद्धी आपली जागृत असली पाहिजे आणि अशा ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे की तो म्हणजे त्याला रेडीमेड जेवण दिल्यापेक्षा जर त्यानं स्वतःचं जेवण हे मिळवलं पाहिजे यासाठी जर त्याला उद्युक्त करता आलं तर फारच चांगलं. नाही तर मग महिनाभराचं किती खर्च लागते तुला मी देत जाईल असं म्हटलं, समजा 3-4 हजार रुपये मी देत जाईल एखाद्याला म्हटलं तुम्ही की तुला गरज आहे ना, मग 3-4 हजार रुपये मी देत जाईल, घेऊन जात जा, त्यामुळे तो आळशी होईल. ते असं नाही, 3-4 हजार रुपये त्याला द्या, 5,000 द्या 3च्या ठिकाणी, परंतु त्याला सांगा की याच्यात किंवा थोडेसे कष्ट घ्या, पालेभाज्या किंवा लसूण कांदा काहीतरी त्याला विकायला सांगा. 2-4 बाजार केले की तो सहज 5-10 हजार रुपये महिना कमावल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मदत करा पण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करा. हा संदेश सुद्धा संत तुकाराम महाराज देतात. लोकांना आळशी करू नका, हा संदेशही महाराज यामधून देतात. आणि विवेकाला मदत करा, सत्पात्री दान करा, हे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. माणूस जन्माने नाही तर कर्माने आणि कर्तृत्वाने पात्र ठरत असतो, हे सुद्धा महाराज सांगतात. तेव्हा परत एकदा हा अभंग ऐकूया माऊली. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारोड, उपस्थिते कारण तेथे बीज पेरीजे, पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजोली पोशिला साप, करोली अघोर जप, दुःख विकत घेतले, भूमी पाहता नाही वेगळी, बाळ बरळ एक काळी, उत्तम निराळी मध्यम कनिष्ठ, भरोली विवेके काही करणे ते दिके, तुका म्हणे फिके रुची देती मिष्ठान्न. राम कृष्ण हरी माऊली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.